मंडळी, गाणं हे गात राहावं. ते फुलासारखं उमलून येतं. उमलेल तसं उमलू द्यावं. मैफल जिंकण्याआधी स्वतःच्या मनावर मांड ठोकायला हवी. हे गाण्याचं मर्म सापडलेले नटश्रेष्ठ गायक म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व. आपण बालगंधर्वांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अभिराम भडकमकर लिखित असा बालगंधर्व या चरित्रात्मक कादंबरीच्या सहाय्याने जीवन रंग या सदरात त्याचा हा दुसरा भाग. जीवनाचे नानाविध रंग. जीवनाचे नानाविध रंग, नवे दृष्टिकोन, नव्या अशा वेगळ्या वाटा. एक जीवन राग चैतन्य देणारा, एक जीवन राग ना उमेद करणार आहे. कधी ओढ लावणाऱ्या लोभस वाटा, तर कुठे परतीचे दोर समूळ नष्ट करणारे चढण घाट. गहन गूढ अंधार वाटा, गहन गूढ अंधार वाटा, तरीही जाणवणाऱ्या प्रकाश वाटा. सप्तरंगांची उधळण करणाऱ्या प्रकाश वाटा. बेहोश रंग, बेधुंद रंग, जीवन रंग. बेहोश रंग, बेधुंद रंग, जीवन रंग. अर्पण पत्रिका. ज्यांनी संगीत रंगभूमीसाठी आपलं आयुष्य दिलं अशा सर्व ज्ञात अज्ञात रंगकर्मींना आदरपूर्वक अर्पण. नमस्कार. वाचनवेडच्या जीवनरंगच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते. मंडळी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व प्रकारचं म्हणू शकतो, अगदी सर्व प्रकारचं म्हणू शकतो असं यश अपयश मान अपमान सुख दुःख अनुभवलेले कलाकार म्हणजे बालगंधर्व. त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याबद्दल आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. ते सगळं आपण त्यांचं आयुष्य जाणून घेऊयाच, पण त्याआधी मंडळी माझी नेहमीची अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती, माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्र परिवारात अत्यंत प्रेमाने शेअर करा. मंडळी, आता आपण बालगंधर्वांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याबद्दल थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राजहंस हे कुटुंब मूळचं सातारा जिल्ह्यातल्या नागठाणे इथलं. नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म मात्र पुण्यात झाला. 26 जून 1886 हा तो भाग्यदिन. आई अन्नपूर्णाबाई आणि वडील श्रीपादराव. शंकर, व्यंकटेश आणि वेणू ही लहान भावंड. मंडळी, बालगंधर्वांच्या घरातच संगीताचं वातावरण त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यांचे वडील उत्तम सतारवादक होते. त्यांचे 2 मामा नाटकात काम करत होते. त्यामुळे बालगंधर्वांना लहानपणापासून खूप नाटकं पाहायला मिळाली. एकूणच काय तर लहानपणापासूनच नाटक गाण्याच्या पोषक वातावरणातच हे नटश्रेष्ठ लहानाचे मोठे झाले. मंडळी, पुढे बालगंधर्व थोडे मोठे झाल्यानंतर बालगंधर्वांच्या आई वडिलांनी बालगंधर्वांना त्यांच्या हरिआत्याच्या मुलीकडे जळगावला शिक्षणासाठी पाठवलं. जळगावला आल्यावर बालगंधर्वांनी संगीताचे पहिले शिक्षणाचे धडे मेहबूब खां साहेबांकडे घेतले. हे शिक्षण चालू असतानाच बालगंधर्व सहज म्हणून पुण्यातल्या त्यांच्या यशवंत काकांकडे आले होते. हे यशवंत काका टिळकांच्या केसरीमध्ये व्यवस्थापन विभागात काम करत होते. हा यशवंत काकांचा छोटासा पुतण्या खूप उत्तम गातो असं म्हटल्यानंतर तिथल्या काही लोकांनी बालगंधर्वांचा कार्यक्रम टिळकांच्याच वाड्यात ठेवला होता आणि त्या कार्यक्रमात बालगंधर्व एक बंदिश गात होते आणि ती बंदिश टिळकांच्या कानावर पडली. टिळक आतमध्ये वाड्यात लेख लिहत बसले होते आणि तो लेख लिहत असताना टिळकांच्या कानावर ती बालगंधर्वांची बंदिश पडली आणि ते भारावून जाऊन त्या कार्यक्रमाच्या दिशेने आले. त्या कार्यक्रमात ते तिथेच तसे उभे राहून तो कार्यक्रम ऐकत होते. बंदिश संपली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मंडळी, सहज ते ऐतिहासिक शब्द बाहेर पडले, अरे हा तर बालगंधर्व. आणि नारायण राजहंस हा बालगंधर्व म्हणून जन्माला आला.
मंडळी, आपल्याला बालगंधर्व ही उपाधी दिलीये त्याचा अर्थ काय, ते उपाधी देणारे कोण हे कळतही नव्हतं असं ते वय. पण टिळकांची ही कौतुक भरली दाद केसरीच्या माध्यमातून सर्व मराठी रसिकजनात आनंदाने पसरली. मंडळी, वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी बालगंधर्व ही उपाधी मिळावी आणि तेही साक्षात लोकमान्य टिळकांकडून, केवढा अभिमानास्पद विषय ना. नक्कीच बालगंधर्वांचं शिक्षण हे पुढे चालूच होतं, पण एक दिवस मात्र त्यांच्या आयुष्यात असा उजाडला की नाटकाचे पडघम वाजू लागले. त्याचं काय झालं की बालगंधर्व ज्यांच्याकडे राहत होते त्या हरिआत्यांच्या मुलीकडे पाहुणे आले होते आणि त्यांनी बालगंधर्वांचा आवाज ऐकला, गाणं ऐकलं आणि त्यांनी असं सुचवलं की बालगंधर्वांना नाटकात घाला. आणि बालगंधर्वांचा नाटकाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्याचं काय झालं ते सांगते. या हरिआत्यांच्या मुलीचे यजमान म्हणजे आबासाहेब यांनी बालगंधर्वांना थेट किर्लोस्कर नाटक मंडळीत न्यायचं ठरवलं. कारण किर्लोस्कर नाटक कंपनी म्हणजेच नाट्यकलेला 5वा वेद मानणारी मंडळी, कपाळाला गंध लावावं त्या श्रद्धेने चेहऱ्याला रंग लावणारी ही मंडळी. आणि अशा किर्लोस्कर नाटक मंडळींसमोर बालगंधर्वांचं गाणं ठेवावं असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे बालगंधर्वांनी काही गाणी किर्लोस्कर नाटक मंडळींसमोर सादर केली. पण गाणं रंगलंच नाही. गाणी रंगली तर नाहीतच, उलट कुणीतरी म्हणालं की हा कसला गंधर्व, हा तर फुटक्या काठाचं मडकं. मंडळी, फुटक्या काठाचं मडकं. बालगंधर्वांना कुणीतरी फुटक्या काठाचं मडकं म्हणावं, कसं वाटतंय ऐकायला. कारण पण तुम्हाला सांगू का मंडळी की बालगंधर्वांचं एकूणच संपूर्ण आयुष्य असं आहे की सुख दुःख, यश अपयश, मान अपमान हे दोन्ही हातात हात घालून बरोबरीने चालत आलेत. आता इथेच बघा ना की एका बाजूला टिळकांसारखी व्यक्ती त्यांना बालगंधर्व अशी उपाधी देते आणि त्याच मुलाला इथे कुणीतरी फुटक्या काठाचं मडकं म्हणतंय. फुटक्या काठाचं मडकं. एका बाजूला एवढा मान आणि त्याच वेळेला दुसऱ्या ठिकाणी इतका अपमान आणि नाकारलं जातंय एवढ्या छोट्या मुलाला. हे होतं बालगंधर्वांचं आयुष्य, मान अपमान एकत्रच. मंडळी, पुढे बालगंधर्व मात्र या गोष्टीने, या प्रसंगाने खचून तर गेले नाहीच, पण आपलं गाणं का रंगू शकलं नाही याचा त्यांनी खूप विचार केला आणि त्यांना असं जाणवलं की आपण गाण्यातल्या सुरांशी तद्रूप झालोच नाही, एकरूप झालोच नाही. आपलं गाणं सुधारायला हवं. मंडळी, या प्रसंगामुळे बालगंधर्वांना एवढ्या लहान वयातच स्वतःच्या चुकांवर विचार करणं आणि त्या सुधारणं ही एक खूप चांगली सवय लागली. यानंतर बालगंधर्व त्यांच्या संगीताच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आल्यानंतर त्यांचे गुरु अप्पय्य बुवा यांच्या मदतीने बालगंधर्वांना त्यांचं गाणं कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्या समोर सादर करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं बालगंधर्वांनी अक्षरशः सोनं केलं. सुरात विरघळून जाऊन ते स्वतः गाणंच झाले. आणि या कार्यक्रमानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या सांगण्यावरून बालगंधर्वांच्या फुटलेल्या उजव्या कानावर उपचार करण्यासाठी शाहू महाराजांनी त्यांना मिरजेला डॉक्टर व्हेल यांच्याकडे पाठवलं. आणि त्या तिथे मिरजेला बालगंधर्वांची राहण्याची सोय कुठे केली होती माहितीये मंडळी? किर्लोस्कर नाटक कंपनीत. किर्लोस्कर नाटक कंपनीचा तेव्हा मिरजेला मुक्काम होता आणि शाहू महाराजांनी बालगंधर्वांची सोय मिरजेला किर्लोस्कर नाटक कंपनीत केली होती. किर्लोस्कर नाटक कंपनीत बालगंधर्वांनी राहणं म्हणजे एक प्रकारे बालगंधर्वांचा किर्लोस्कर नाटक कंपनीतला हा प्रवेशच होता आणि जो प्रवेश झाला तो झालाच. मंडळी, मिरजेला बालगंधर्वांच्या कानावर उपचार चालू असताना तिथे डॉक्टर गाडगीळ म्हणून होते आणि त्यांच्या सांगण्यावरून बालगंधर्वांना स्वतःचं गाणं दुसऱ्यांदा
किर्लोस्कर नाटक मंडळींसमोर सादर करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सुद्धा बालगंधर्वांनी अक्षरशः सोनं केलं. त्यांचं गाणं तेव्हा असं काही रंगलं की सर्व किर्लोस्कर नाटक मंडळी बेहद्द खुश झाले. बालगंधर्वांनी सर्व मातब्बर मंडळींची मनं जिंकून घेतली आणि खऱ्या अर्थाने किर्लोस्कर नाटक कंपनीतला त्यांचा प्रवास सुरू झाला. लगेच काहीच दिवसांनी देवल मास्तरांनी म्हणजे नाटककार गो ब देवल यांनी बालगंधर्वांची तालीम सुरू केली. शारदेतली नटी म्हणून देवल मास्तरांनी बालगंधर्वांची शिकवणी सुरू केली. बालगंधर्वांची उत्तम तालीम झाली आणि ठरल्या दिवशी ठरल्या वेळी या नटीने रंगमंचावर बिनधास्त एंट्री घेतली की जी पुढे मराठी संगीत रंगभूमीची इतिहास ठरली. मंडळी, बालगंधर्वांच्या गाण्याप्रमाणेच त्यांच्या नटीने सुद्धा अगदी सर्वांची, त्यातही विशेषतः किर्लोस्कर नाटक कंपनीतल्या मातब्बर मंडळींची अगदी छान मनं जिंकून घेतली होती. आणि हे सगळं पाहायला बालगंधर्वांची आई तिथे हजर होती. बालगंधर्वांच्या आईने बालगंधर्वांनी पुढे नाटकात जावं अशी परवानगी दिली. मात्र बालगंधर्वांचे दत्तू मामा यांनी मात्र त्याला ठाम विरोध दर्शवला. दत्तू मामांचा हा विरोध पाहिल्यानंतर किर्लोस्कर नाटक कंपनीतल्या मातब्बर मंडळींनी थेट लोकमान्य टिळकांकडे धाव घेतली. लोकमान्य टिळकांनी दत्तू मामांना केवळ समजावलं नाही तर त्यांना शब्द दिला की नारायणाचं काही जर का नुकसान झालं तर त्याला मी माझ्या पदरचे 30,000 रुपये देईन. लोकमान्य टिळकांचं हे वचन मंडळी बालगंधर्वांसाठी त्यांच्या आयुष्यातली फार मोठी कलाटणी ठरली. आणि आता खऱ्या अर्थाने म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ऑफिशियली बालगंधर्वांचा किर्लोस्कर नाटक कंपनीत प्रवेश झाला. तो भाग्य दिन होता 1905 सालचा गुरुद्वादशी. मंडळी, यानंतर बालगंधर्वांचा नाटक आणि गायन प्रवास हा रसिक प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत, टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आणि वन्स मोरच्या गजराने सुरू झाला आणि तो अविरत सुरूच राहिला. या प्रवासातल्या बालगंधर्वांच्या विजयवाटा आणि चढणघाट याविषयी आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. कारण या भागात आपण बालगंधर्वांचं वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य जाणून घेणार आहोत. त्यामुळे आज आपण इथेच थांबणार आहोत. मंडळी, आजच्या भागात आपण इथे थांबणार तर आहोतच, पण त्याआधी बालगंधर्वांचं लग्न तर पाहूया. कुठे झालं, कुणाशी झालं, कसं झालं. कारण आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एवढे मोठे सेलिब्रिटी, त्यांच्या लग्नाचा सोहळा कसा होता असेल ना, ते पाहायलाच हवं. ते मी सांगतेच की तो सोहळा कसा झाला, पण त्याआधी बालगंधर्वांचं लग्न कोणत्या कारणामुळे झालं ते प्रथम सांगते. मंडळी, त्याचं असं झालं की बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू होतीच. उत्तम प्रवास चालू होता नाटकांचा. पण बालगंधर्वांच्या घरी मात्र एक वेगळीच परिस्थिती होती की बालगंधर्वांनी पुढे कायम नाटकात काम करत राहावं याविषयी बालगंधर्वांच्या घरी खूपच नाराजी होती की त्यांनी आता नाटकात काम करू नये असं वाटत होतं. आणि विशेषतः बालगंधर्वांच्या दत्तू मामाने तर त्यांच्या आई वडिलांचे कानच भरले होते की आता बालगंधर्वांना आपण घरीच आणून बसवूया असं त्यांनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे एक दिवस त्या दत्तू मामाने बालगंधर्वांना पुण्यातल्या त्या एका देवळात गाठलं आणि बालगंधर्वांची अक्षरशः बखोटी धरून घरी आणलं. बालगंधर्वांचे दत्तू मामा बालगंधर्वांना घेऊन घरी निघून गेले ही बातमी ताबडतोब किर्लोस्कर कंपनीत कळली आणि किर्लोस्कर कंपनीतली ज्येष्ठ मंडळी लगेचच पुण्यातल्या दत्तूमामांच्या घरी येऊन दाखल झाली. पुण्यात तिथे दत्तूमामांच्या घरी बालगंधर्वांचे आई वडीलही होते. हे दोन्ही बालगंधर्वांचे मामा तिथे होते. या सगळ्या मंडळींच्यात थोडी चर्चा झाली, थोडे वाद संवाद झाले आणि त्यानंतर बालगंधर्वांच्या मातोश्रींनी टिळकांच्या एका शब्दाची आठवण या किर्लोस्कर नाटक कंपनीतल्या माणसांना करून दिली. बालगंधर्वांच्या मातोश्री म्हणाल्या की टिळक असं म्हणाले होते
की बालगंधर्वांचं लग्न सुद्धा मी लावून देईन. त्याचं काय झालं? त्यावर किर्लोस्कर नाटक कंपनीतले व्यवस्थापक शंकरराव म्हणाले, एवढंच ना? आणि त्यांनी पुन्हा शब्द दिला की 1 महिन्याच्या आत याचे नारायणाचे 2चे 4 करून देऊ. लग्नाचा थाट असा उडवतो की अख्खा गाव तोंडात बोट घालेल. आणि मंडळी तसंच झालं. शंकररावांनी पारगावच्या एका कुटुंबातली लक्ष्मी नावाची मुलगी पसंत केली. बालगंधर्वांच्या आईंना देखील ही मुलगी पसंत पडली आणि बालगंधर्वांचं लग्न थाटात पार पडलं, अर्थात किर्लोस्कर नाटक कंपनीतच. तो सोहळा पार पडला 1907 साली. मंडळी, बालगंधर्वांच्या आणि किर्लोस्कर नाटक कंपनीच्या प्रतिष्ठेला शोभेल असा लग्न सोहळा थाटात पार पडला 1907 साली. किर्लोस्कर नाटक कंपनीच्या त्या बिराडात 8 दिवस जेवणावळी चालल्या होत्या. किती माणसं जेवून गेली याची गणतीच नव्हती. सगळ्यांचे मानपान झाले, सगळ्यांचे अहेर दिले गेले आणि अशा पद्धतीने प्रचंड थाटात असा तो सोहळा पार पडला. एकूणच काय तर खरंच गावाने तो सोहळा पाहून तोंडात बोट घातलीच. मंडळी, बालगंधर्वांच्या आयुष्यात आता लग्न, संसार आणि सहजीवन असा एक नवीन अंक सुरू झाला. यथावकाश 5 मुलं झाली. लक्ष्मीबाईंनी संसाराचा गाडा तसा एक हातीच हाकला असं म्हणायला हरकत नाही. लक्ष्मीबाईंचा संसार सुरू झाला तो नारायण श्रीपाद राजहंस यांच्याशी, आणि बालगंधर्वांचा संसार सुरू झाला तो पुन्हा एकदा नाटकाबरोबर. पुढे काही वर्षांनी लक्ष्मीबाईंचं निधन झालं. त्यानंतर बालगंधर्वांच्या आयुष्यात विशेष स्थान असलेल्या गोहरबाईंचं सुद्धा निधन झालं. दरम्यान लक्ष्मीबाईंच्या निधनाच्याही आधी बालगंधर्वांची काही मुलं त्यांचंही निधन झालं. मंडळी, बालगंधर्वांच्या आयुष्यात गोहरबाईंचं असलेलं विशेष स्थान, त्याविषयी सुद्धा आपण पुढे जाणून घेणारच आहोत. मंडळी, बालगंधर्वांच्या फुटलेल्या कानावर उपचार करण्यासाठी त्यांना मिरजेला पाठवून त्या योगे बालगंधर्वांना किर्लोस्कर नाटक कंपनीत दाखल करणारे कोल्हापूरचे कलाप्रेमी राजर्षी शाहू महाराज आणि नारायण श्रीपाद राजहंस यांना सर्वार्थाने उभे करणारे लोकमान्य टिळक, या दोघांनाही त्रिवार अभिवादन करून आजच्या भागात मी इथेच थांबते. मंडळी, माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा, आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून प्रेमाने शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.